अखेर ठाकरे बंधूंची युती झाली। आधी कौटुंबिक सख्य झालं आणि आता राजकीय ऐक्य सुद्धा झालंय। आता शिवसेनेचा ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं एकमेकांच्या सोबत आलेले आहेत। अवघ्या महाराष्ट्राला अनेक दिवसांपासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची प्रतीक्षा होती। त्यामागचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे मराठी अस्मिता। ठाकरे बंधूंमुळेच महाराष्ट्रात मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकून राहील असे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव आणि राज ठाकरे हेच मराठी अस्मितेचे तारणहार ठरू शकतात ही त्यांची धारणा होती। आता हे दोघे एक झालेले आहेत, ते सुद्धा मराठीच्या मुद्द्यावरच। महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघू असं उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले। त्याचवेळी राज्यातल्या अन्य महानगरपालिकांमधल्या युतीबाबत सुद्धा ठरवलं जात असल्याचं त्यांनी सांगितलंय। म्हणजे ठाकरे बंधूंचा सध्याचा सगळा फोकस हा मुंबई महानगरपालिकेवरती असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। त्यातही मुंबईतल्या मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून महानगरपालिका जिंकण्याचा त्यांचा इरादा आहे। पण आता मुंबईमध्ये खरंच मराठी मतं तेवढी निर्णायक राहिली आहेत का? मुंबईमधला मराठी मतदार कोणासोबत आहे? जातीमध्ये विभागलेल्या मराठी मतांचं गणित काय? आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी मतं भाजपकडे वळतायत का? सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। मुंबईत आज झालेली पत्रकार परिषद संपवताना राज ठाकरे असं म्हणाले की ज्यांचं मुंबईवर, महाराष्ट्रावर, मराठी माणसावर प्रेम आहे अशा सर्व पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभं राहा। खरं तर राजकीय युतीच्या घोषणेसाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या शेवटी पत्रकारांनाच आमच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन केलं जाण्याचा हा प्रसंग दुर्मिळ आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे आणि तो म्हणजे ठाकरे बंधूंच्या पुढच्या राजकारणाची सगळी मदार मराठी मतदारांवर असणार आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची झालेली युती ही त्यातही मुंबईवरती केंद्रित आहे आणि ती तिथल्या मराठी मतदारांना समोर ठेवूनच करण्यात आलेली आहे। साहजिकच या युतीला पालिकेच्या सत्ता देण्याइतके मुंबईतले मराठी मतदार हे प्रभावी किंवा निर्णायक राहिलेले आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। त्यासाठी मुंबईमध्ये सध्या असलेल्या निव्वळ मराठी लोकसंख्येचा विचार करावा लागतो। एकेकाळी मुंबईमध्ये 50% अधिक असलेला मराठी टक्का हा बराच आता घटलेला आहे। ताजी आकडेवारी पाहायची झाली तर मुंबईमध्ये मराठी भाषिकांचं प्रमाण हे सध्या 36 ते 38% आसपास आहे। आता हे प्रमाण कमी झालेलं असलं तरी मुंबईतली एकूण मतदारसंख्या लक्षात घेता मराठी मतदार ही आजही सगळ्यात मोठी वोट बँक नक्कीच आहे। उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, गुजराती अशा इतर भाषिकांच्या वाढत्या संख्येमुळे मराठी मतदार पूर्वीसारखी अविभाज्य राहिलेली नसली तरी ती निर्णायक ठरलेली आहे। विशेषतः परळ, लालबाग, दादर, शिवडी आणि विक्रोळी, जोगेश्वरी पट्ट्यात मराठी मतदार अजूनही एकवटलेला आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन्हींचा मूळ पाया जसा मराठी अस्मिता हाच आहे तसं त्यांचं भविष्यातलं राजकारण सुद्धा याच मुद्द्याभोवती फिरत राहणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत असलेली सहानुभूती आणि राज ठाकरेंच्या आक्रमकतेमुळे मराठी मतं एकवटण्याची शक्यता आहे। पण या बाबतीत गेल्या निवडणुकीतली आकडेवारी काय सांगते ते बघणं महत्त्वाचं आहे। 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत ही मराठी मतं स्पष्टपणे विभागली होती। त्याचा थेट फायदा भाजपला झाला। मुंबईतील मराठी मतदार आता केवळ अस्मितेवर नाही तर विकास आणि स्थानिक प्रश्नांवर मतदान करतो असं त्यातनं दिसून आलं होतं। एकूण मराठी मतदारांचा विचार करताना त्यांच्यामध्ये अशा सामाजिक मुद्दे आणि जातींमुळे होणारी विभागणी आता निर्णायक ठरू लागल्याचं दिसतं। आता ही विभागणी नेमकी कशी होतीये ते सुद्धा बघूयात। गेल्या काही वर्षात मराठी मतांमध्ये जातींवरनं मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाल्याचं चित्र आहे। राज्याचा जर विचार केला तर मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि ओबीसी आरक्षणामुळे मराठी मतं विभागलं गेल्याचं दिसतं। आता मुंबईतला मराठी मतदार हा आरक्षणासारख्या मुद्द्याला किती महत्त्व देतो यावरती ही मतं एकत्रित राहतील की विखुरतील हे स्पष्ट होणार आहे। पण काही प्रमाणात या मुद्द्यांचा प्रभाव पडला तरी मराठी मतांची विभागणी होऊ शकते। ती ठाकरे बंधूंना जशी फायद्याची ठरू शकते तशी महायुतीच्या सुद्धा पथ्यावर पडू शकते। दुसरीकडे मुंबईतला बराचसा मराठी दलित मतदार हा प्रामुख्याने काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेला आहे। गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत हा मतदार संविधान बदलाच्या मुद्द्यावरनं ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या जवळ गेल्याचं निकालामधनं दिसून आलं होतं। मुंबईतला मराठा मुस्लिम मतदार हा परंपरेने काँग्रेस सोबत होता, पण तो लोकसभेच्या वेळी बऱ्याच प्रमाणात ठाकरेंकडेही गेला। विशेषतः दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईमध्ये हे समीकरण निर्णायक ठरलं होतं। आता गेल्या 10 ते 15 वर्षात मुंबईतल्या मराठी मतांचं आरक्षण आणि जातीच्या मुद्द्यावर काही प्रमाणात नक्कीच विभाजन झालेलं आहे। पण ही मतं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपकडे वळलेली आहेत का ते तपासून बघूयात।
2014 आणि 2019 मध्ये मोदींच्या लाटेत मुंबईतल्या मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीय मराठी मतदारांचा एक मोठा हिस्सा हा भाजपकडे वळलेला होता। त्यावेळी मराठी अस्मितेवर कट्टर हिंदुत्वाच्या मुद्द्यानं मात केल्याचं दिसून आलेलं, पण अशी स्थिती काही पुढे कायम राहिली नाही। निवडणुकांप्रमाणे ती बदलत सुद्धा गेली। 17च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं तब्बल 82 जागा जिंकलेल्या, त्यामध्ये मराठी पट्ट्यातल्या अनेक जागांचा समावेश होता। पण याचा अर्थ केवळ मराठी म्हणून शिवसेनेला मत देणारा मतदार विकासाच्या मुद्द्यावर आणि मोदींच्या नावावर भाजपकडे सरकला होता। पण 24च्या लोकसभेत मात्र हा कल पुन्हा काही प्रमाणात मराठी अस्मितेकडे झुकल्याचं दिसलं। मुंबईमध्ये लोकसभा आणि विधानसभेला विकासाचे मुद्दे तसंच मोदींचा प्रभाव यामुळे भाजपकडे मराठी मतं वळली। पण महानगरपालिकेसारख्या स्थानिक प्रश्नांवर ज्या निवडणुका लढवल्या जातात त्या निवडणुकीत मात्र बऱ्याच प्रमाणात मराठी अस्मितेचाच मुद्दा हा चाललाय असं दिसतं। हा ट्रेंड लक्षात घेतला तर यावेळी मुंबई महानगरपालिकेत मराठी मतांचा प्रभाव असेल का आणि तो दिसला तर कुठे आणि किती असेल ते सुद्धा बघूयात। मुंबईतले काही महत्त्वाचे प्रभाग आणि विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर मराठी मतांचं समीकरण कसं काम करतं हे लक्षात येईल। पहिला भाग आहे तो म्हणजे दादर, माहीम, परळ हा पट्टा। आता हा भाग म्हणजे मुंबईचं हृदय आणि मराठी अस्मितेचा केंद्रबिंदू समजला जातो। इथं मराठी भाषिकांची संख्या आजही 65 ते 70% घरात असल्याचं सांगण्यात येतं। त्यामुळे आजवर या पट्ट्यात ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यातच टक्कर दिसायची। 2017 मध्ये या भागातनं मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले। त्यांनी नंतर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला, हा भाग वेगळा। पण इथं मनसेला मानणारा मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहे हे त्यातनं स्पष्ट होतं। आता तो ठाकरेंच्या युतीकडे झुकू शकतो। 24च्या लोकसभा निवडणुकीत या भागातल्या मराठी मतदारांनी उद्धव ठाकरेंना मोठी आघाडी दिली, त्यामुळे एकूणच इथं मराठी अस्मिता पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहिल्याचं दिसून आलं। या भागात प्रामुख्यानं मराठा आणि ब्राह्मण समाजाच्या मध्यमवर्गीय मतांचं प्रमाणही मोठं आहे। ही मतं आता मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यांमध्ये विभागलेली आहेत। आता दुसरा भाग येतो तो म्हणजे गिरगाव, मलबार हिलचा परिसर। दक्षिण मुंबईतल्या गिरगावात एकेकाळी मराठी बहुल लोकसंख्या अधिक होती, त्यामुळे ते मराठी संस्कृतीचं माहेरघर मानलं जायचं। पण आता गिरगावातच मराठी लोकसंख्या 30 ते 35% आलेली आहे, तर गुजराती आणि मारवाडी लोकसंख्या बरीच वाढली आहे। आता इथली मराठी मतं परंपरेनं शिवसेनेसोबत असली तरी अलीकडच्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे इथं भाजपचा प्रभाव वाढलाय। मलबार हिल परिसरात सुद्धा भाजपचं चांगलं वर्चस्व आहे, त्यामुळे शिवसेनेला मानणाऱ्या गिरगावातल्या मराठी मतांचं वजन काहीसं कमी झालंय। मुंबईतला मराठी मतांचा प्रभाव असणारा तिसरा विभाग येतो तो म्हणजे विक्रोळी, भांडूप आणि जोगेश्वरीचा परिसर। या उपनगरांमध्ये मुंबईतली सर्वाधिक मराठी कष्टकरी वर्ग आहे, त्याची लोकसंख्या राहते। त्यामुळे साहजिकच इथं आजही मराठी मतदारांचं प्रमाण 50 ते 55% दरम्यान असल्याचं सांगण्यात येतं। या भागात दलित मराठी मतांची संख्या ही लक्षणीय आहे। इथं रिपब्लिकन चळवळीचा मोठा प्रभाव असल्याचं सांगण्यात येतं। गेल्या पालिका निवडणुकीत या भागात भाजप आणि शिवसेनेनं समोरासमोर लढत देत जागा जिंकलेल्या होत्या। पण कोकणातनं आलेला आणि या भागात वास्तव्याला असलेला चाकरमानी मतदार हा शिवसेनेतल्या फुटीमुळे आता विभागला जाण्याची शक्यता आहे। त्याचा फायदा ठाकरे बंधूंप्रमाणेच शिवसेनेला, शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा आणि भाजपला सुद्धा होऊ शकतो। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या मराठी मतांचा प्रभाव आणि त्यांच्या संभाव्य कलांचा अंदाज घेताना गेल्या निवडणुकीत मराठी मतांचं विभाजन कसं झालं होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। 17च्या निवडणुकीत एकसंध शिवसेनेला 84 जागा आणि 28.2% मतं मिळालेली। प्रामुख्यानं मध्य मुंबई आणि उपनगरांमध्ये या पक्षाचा प्रभाव राहिला होता। त्या खालोखाल भाजपला 82 जागा आणि 27.3% मतं मिळाली होती। या पक्षाचा प्रभाव बघितला तर गिरगाव आणि पश्चिम उपनगरांमध्ये तो दिसून आला। केवळ 7 जागा जिंकलेल्या मनसेने मिळवलेल्या मतांचं प्रमाण मात्र 7.7% होतं। दादर, माहीम, विक्रोळी या भागात मनसेचा प्रभाव दिसला। काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 40 जागा मिळवल्या आणि या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची एकूण टक्केवारी 22.5% होती। या पक्षांचा प्रभाव हा प्रामुख्याने धारावी, कुर्ला, सायन, चेंबूर, अणुशक्तीनगर या भागांमध्ये होता। या निवडणुकीत भाजपनं मुलुंड, बोरिवली, विलेपार्ले या शिवसेनेच्या पारंपरिक मराठी बालेकिल्ल्यांमध्ये घुसखोरी केली होती। मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय मराठी मतदारांचा भाजपकडे वाढलेला ओढा हे यामागचं कारण असल्याचं दिसून आलं। आता गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेला मिळालेल्या यशामध्ये मराठी मतांसोबतच मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण अत्यंत महत्त्वाचं ठरलं। विशेषतः उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईमध्ये मुस्लिम बहुल भागातनं मिळालेल्या लीडमुळे ठाकरेंच्या उमेदवारांचं पारडं जड झालेलं। त्यामुळे आता भविष्यात भाजपची मराठी हिंदुत्वाची मतं विरुद्ध ठाकरेंची मराठी आणि मुस्लिम मतं असा सामना रंगण्याची शक्यता आहे। पण राज ठाकरेंनी मध्यंतरी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे हा मतदार पूर्णपणे ठाकरेंच्याच मागे उभा राहील का हे सध्या तरी सांगता येत नाही।
एकूणच मुंबईमध्ये मराठी मतदारांचं प्रमाण घटलं असलं तरी आजही तो किंग मेकर आहे. या मराठी मतांचं ठाकरे बंधूंच्या बाजूने 60 ते 70% जास्त प्रमाणात ध्रुवीकरण झालं तर मुंबईत पूर्णपणे वेगळा निकाल लागल्याचं दिसेल. पण भाजपच्या हिंदुत्ववादी मराठी आणि अमराठी मतांच्या फॉर्म्युल्याने ठाकरेंसमोर मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. त्यामुळे मुंबईतलं मराठी मत आता गृहीत धरता येत नाही. हा मतदार खूप चोखंदळ झालेला आहे. तो एकाच वेळी मराठी अस्मिता आणि हिंदुत्व तसंच अस्तित्वाची लढाई आणि विकासाची आस अशा भावनांवरती स्वार झालेला आहे. तो ठाकरे बंधूंच्या युतीला साथ देणार की महायुतीच्या सोबत जाणार हे या भावनांच्या संतुलनामधनच निश्चित होणार आहे, हे मात्र नक्की. आता या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मुंबईतला मराठी माणूस अस्मितेच्या भावनिक मुद्द्यावर ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहील का की विकासाच्या वास्तविक मुद्द्यावर तो भाजपच्या महायुतीला साथ देईल? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.